त्यांच्या म्हणण्याबाबत आज काही ग्राह्य धरलं जातं? नाही, आज आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही खटला सुरू करू नका, कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही, अशी त्यांनी विनंती केली होती. न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं. ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन, त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. संपूर्ण खटला जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे, सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच. कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्धता कशी होऊ शकते? या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे. काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत, या सिरियली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमचा जो काही कागदोपत्री पुरावा आहे, सायंटिफिक पुरावा आहे. कारण असं आहे की 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना किडनॅप अबडक्ट केलं, तिथे पळून घेऊन गेले, त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे. आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं. म्हणून हा खटला प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे: प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा. मनुष्य खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने एसआयटीने केलेला तपास, त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत. अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं.